महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये टॉप न्यूज मराठीच्या पंचायत या शो साठी खास आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणच्या मतदारांशी बोलून त्यांच्या समस्या, होणाऱ्या नगरसेवकाकडून त्यांच्या अपेक्षा हे सगळंच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आज या संपूर्ण प्रभागामधल्या मतदारांना नेमकं काय म्हणायचंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। चला तर मग जाऊयात। कुठल्याही मतदारसंघाचा प्रभागाचा विकास कितपत झाला हे ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यात जास्त ठाऊक असतं, कारण त्यांनी अगदी सुरुवातीपासूनचा काळ पाहिलेला असतो। त्यामुळे त्यांना या सगळ्यावरती काय त्यांचं मत आहे हे जाणून घेणार आहोत। काका, मतदार म्हणून असं वाटतंय की या प्रभागाचा संपूर्ण विकास झालाय की आणखीन काही करायला स्कोप आहे असं वाटतं? मला वाटते काय माहितीये का, भाऊसाहेब भोईर आहेत, त्यांनी भरपूर इथे सुधारणा केलेल्या आहेत, त्यांनी कामं केलेली आहेत भरपूर। त्याच्यामुळे लोक त्यांच्याकडे भाऊसाहेब भोईरांकडे आहे, कारण त्यांची कामं आहेत ती त्यांनी भरपूर केलेली आहेत। कारण मी भाऊसाहेब भोईर आहेत यांना दळवीनगरला मी राहत होतो तेव्हापासून मी ओळखतो, त्यांचा वडिलांपासून मी त्यांना मी ओळखते, त्यांचं कार्य ओळखते। म्हणून मी सांगतोय की त्यांचं कार्य आहे, नाही असं नाही। आजकाल लोक कसे माहिती आहे का, जो तो पैसा मनुष्य लोक कसं तुम्हाला तर माहिती आहे हा, आज पैसे पैसे का लोकांना मनुष्य ओळखता येत नाही। आजकाल लोकांना फक्त काय माहिती आहे, खाय प्यायला मिळालं, पैसे मिळाले की लोकांनी त्या बाजूने जातात, पण कोणाला मत द्यायला पाहिजे हे लोकांच्या खरोखर लक्षात येत नाही। आणि ते सुद्धा त्यांचं पण भाषण वगैरे भाऊसाहेब भोईर यांचं, मी विरंगुळा केंद्रामध्ये होतो, मी विरंगुळा केंद्रामध्ये मेंबर आहे, ते येतात वगैरे, त्यांचे कार्यक्रम पण होतात वेगळं, त्यांच्या कार्याबद्दल काहीच प्रश्न नाही। काका, तुम्हाला काय वाटतं, काय काय कामं त्यांनी अशी केली आहेत जी तुम्हाला आठवतात, लक्षात राहिलेली कामं आहेत का काही अशी, किंवा आणखीन कोणती कामं करायला पाहिजे असं वाटतं? माननीय भाऊसाहेब भोईर यांनी भरपूर कामं केलेली आहेत तिथं, की कुठलाही भक्त इथं आला या मंदिरात हे भाऊसाहेबांमुळे डेव्हलप झालेलं आहे, एवढं नक्की आहे। जरी ते भेट देत नसतील इथं प्रत्येकाला, पण त्यांची सगळ्यांना आठवण होते, भाऊसाहेबांची आठवण होते। भाऊसाहेबांनी भरपूर केलं, त्यांना एकदा बघितलं की ते काम करतात। फक्त आपण मागायला पाहिजे, आपल्याला काय पाहिजे ते त्यांना त्यांच्याजवळ जायला पाहिजे, मागायला पाहिजे। प्रत्येक वेळेला ते येऊन समजा त्यांच्या मनाने करू देणार नाही ना कोणी इथं, आपण व्यक्त केलं तर ते व्यक्त होतील। बरं, असं कुठलं एखादं काम आहे का जे तुम्हाला वाटतं जे कोणी निवडून येतील त्यांनी या प्रभागामध्ये हे काम केलं पाहिजे किंवा ही आमची समस्या आहे जी सोडवली पाहिजे? निवडून आल्यानंतर त्यांनी इथले जे हे रोडचे वगैरे सगळे कामं व्यवस्थित, रोडचे मिक्स तर व्हायलाच पाहिजे, प्रश्नच नाही, मिक्स होतातही असंही काही नाही। प्रमाण काय कसं असते, आपल्याला वाटतं त्यांनी खूप रोज भेटावं, रोज सकाळी येऊन भेटावं, तसं नसतं। या लोकांनाही कामं असतात, बाकीचे रस्त्यावर जाताना नमस्कार करतात, तो भाग वेगळा आहे, पण यांचं जसं हे नाही, प्रत्येकाला वेगवेगळे स्टेटस असतं। मग रस्त्याची कामं म्हणतात, रस्त्याची लाईट वगैरे, झाडी, तर झाडी कटिंग वगैरे कशी आहे। आता विरंगुळा केंद्रात एक झाड आहे बरेच दिवसाच्या, एवढं डेंजरस झालेलं, कधी भिंत कोसळल असं वाटते। खूप मुळे त्याच्या इकडे तिकडे गेल्या, पण ते बऱ्याच वेळा नगरपालिकेला सांगितलेलं आहे, पण ते काही अजून कोणी लक्ष दिलं नाही। ही कामे व्हावी। काका, तुम्हाला कोणती कामं होणं अपेक्षित आहे असं वाटतं? आणखी आम्ही त्यांच्या कामात पूर्ण समाधानी आहोत, त्यांना सांगितलं काम ते करतात, हा डेव्हलपमेंट त्यांनीच केला आहे। अजून त्याला जे त्यांनी करायचं करावं, त्यांना जे कडले वाटेल ते। मी आता तुम्हाला विषय मांडला थोडासा, की तो जो कर वसवला आहे 2 रुपये रोजचा, त्याचा फेरविचार करा जरा थोडासा जमला तर, कारण तो समस्या नागरिकांची आहे, ती विधानसभेत प्रश्न विचारला आहे, त्यानंतर पुढे काय झालं ते माहीत नाही, त्याचा काही निर्णय लागला तर लागेल बघा। अच्छा, मग नगरसेवक झाल्याच्या नंतर त्यांच्याकडून एखादं काम होणं अपेक्षित आहे का, की हे काम झालं पाहिजे? कसं असतं, ह्या सिस्टीम असतात, या सिस्टीममध्ये ते काम डेव्हलपमेंट करत असतात, काय करायचं त्या वरून काही डेव्हलपमेंट काय काय करायचे, स्मार्ट सिटी करायची, काय करायचं त्यांचं नियोजन त्यांचं ठरलं असतं। हातभार लावणं त्यांनी पाहिल्यानंतर लोक त्यानंतर फीडबॅक देतील की आता हे काम करूया, आता हे काम ठीक आहे, समाधानी आहोत आम्ही सगळे त्यांच्या कामाबद्दल, बऱ्यापैकी काम करतात ते चांगलं। विकास झाला असं वाटतंय? आता विकास शब्द जो ना गोंड असेल त्यात काय अर्थ नाही। विकास तर गेले, आमच्या मंडळाचं नाव बघले विकास मंडळ आहे, विकास कळला का त्या दगडाचा, विकास हा भकासचं काम झालंय, विकास जास्त बोललं का?
जे काही सिस्टीम असतात त्या चालू राहू द्या, हळूहळू होईल सर. समस्या तर तशा काही नाहीये. आम्ही 10-1 वर्षापासून इथे राहतोय. त्यांनी पल्लवीताईने आम्हाला रस्ता वगैरे करून दिला. खूप चांगलं झालं त्याचं. डांबरीकरण वगैरे करून दिलं आहे. फक्त थोडंसं ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम येतोय. तो त्यांनी आम्हाला साफ करून द्यावं. ड्रेनेज लाईन जरा चोकअप वगैरे होत आहेत. तर तेवढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यावा ताईंनी. आणि प्यायचं पाणी थोडं गढूळ येत असल्यामुळे ते जरा स्वच्छ करण्याच्या मागे लागावं जरा. तुम्हाला काय वाटतं, सगळे प्रॉब्लेम्स काही आहेत का सगळ्या समस्या सॉल्व्ह झाल्या? आता तर एवढं काही नाही समस्या, ताईमुळे थोडं सॉल्व्ह झालेत सगळे. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ते तेवढंच ड्रेनिंगचं थोडंसं प्रॉब्लेम आहे, ते बघावं. तर ताईचं सपोर्ट आहे आम्हाला, असं काही नाही. आता समजा फोन वगैरे लावलं कधी एनी टाइम ताई आमच्यासाठी खंबीरपणे उभी राहते. काका, किती वर्ष तुम्ही या प्रभागात राहताय? मी 25 वर्ष झालं राहतो. मग काय वाटतं, विकास झालाय का सगळा? चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे 25 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये भाऊसाहेबांनी बराचसा सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्यामुळे आमच्या बऱ्याचशा लोकांना चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे. आणखी काही होणं अपेक्षित आहे वाटतं की अजून या गोष्टी व्हायला पाहिजे? काय थोड्याफार किरकोळ कारणे आहेतच, पण त्याच्या पाठलाग ते करतच आहेत आणि ते करतच राहतात कामाला. असं कुठलं एखादं काम जे तुम्हाला वाटतं की हे झालं म्हणजे खूप बरं झालं, गेल्या 25 वर्षात एक खूप मोठा प्रश्न सुटला इथला, असं एखादं काम आहे? आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या या संघटनेमध्ये त्यांनी बराचसा सहभाग करून बरेचशी कामं केलेली आहेत आणि आता काय थोडीफार किरकोळ राहिलेले आहेत, त्याचाही आम्ही पाठलाग करत आहोत आणि त्याचा पाठपुरावा करत आहे. तुम्ही काय सांगाल, किती वर्ष इकडे राहताय आणि काय काय विकास झालाय किंवा आणखीन काही होणं अपेक्षित आहे असं वाटतं? भरपूर विकास तर भरपूर झालेला आहे. आता आम्ही जवळ 30 वर्ष झाले तर बिजलीनगरमध्ये राहिला आहे. त्याला 30 वर्षापासून आम्ही चांगलं ओळखतो, तर त्यांचं कामच चांगले. मग आता आणखीन काही होणं अपेक्षित आहे की असं एखादा प्रोजेक्ट आहे की व्हायला पाहिजे असं वाटतं? आता तसे तर खूप प्रश्न आहेत, पण आता आपण थोडीच बोलू शकतो त्या गोष्टी. किंवा मतदार म्हणून तुमचे काही प्रश्न आहेत का, काही समस्या आहेत प्रभागामध्ये की या सुटल्या नाही, आपण पाहिजेत? फिरत नाही त्यामुळे नसतात. क्या क्या अभी डेवलपमेंट हुई है और कुछ होना बाकी है ऐसा आपको लगता है? एक तो बहुत बड़ी बात यह है कि हम लोग जब भी गार्डन में जाते थे सुबह में, तो हमको कुछ भी खेलने के लिए नहीं मिलता था, क्योंकि सभी जो वो इंस्ट्रूमेंट है ना, सभी खराब हो गए थे, सभी का बेयरिंग गया था. तो हम लोग क्या खाली थोड़ा चल के वापस घर में चले जाने का, और हर रोज बोल बोल के थक गया. फिर सूर्यवंशी सर आए और उन्होंने देखा क्या क्या करने का है और पूरा लिख के लिया. और आज वो गार्डन में इतना सुंदर है सब कि कोई भी आके सब हंसते खेलते, बूढ़े बच्चे सब लोग बहुत अच्छा खेलते हैं. और खास बात तो ये है कि गार्डन में इतना स्वच्छता है. पहला सब लोग इधर कुछ भी डाल देते थे, लेकिन अभी सब डस्टबिन वगैरह बहुत अच्छा रखा है, इतना क्लीन किया है. सब जगह पे सुबह में पानी और ये रहता है. और सब लोगों को जो चाहे आके पूछते हैं आपको क्या चाहिए, इधर क्या कमी है. तो रोड की स्वच्छता अभी आप देखेंगे ना, तो पहला इधर कचरा उधर कचरा यहाँ कचरा, लेकिन आज देखेंगे तो इतना क्लीन है, क्योंकि सब सूर्यवंशी सर के लिए है. वो तो हम वही बोलेंगे, क्योंकि वही हमेशा आके देखते हैं, पूछते हैं आपको क्या चाहिए, कहाँ पे गलती है, कहाँ गंदा है, वैसा है. तो और कुछ अभी लगता है कि ये काम करना बाकी है और ये करना चाहिए ऐसा? नहीं, ऑलमोस्ट हमको जैसे मिलता है ना वैसा हम लोग बोलते हैं कि सर ये करना है, तो वो लिख के लेते हैं और बाद में वो स्टेप बाय स्टेप हमेशा करते रहते हैं. तो उनका मैं बहुत आभारी हूँ. और ऐसा ही हमको हर बार होना चाहिए कि हमारा सूर्यवंशी सर हमारे आसपास रहते हैं, हमेशा सुबह में भी आके मिलते हैं. क्या क्या अभी डेवलपमेंट हुई है और कुछ होना बाकी है ऐसा आपको लगता है? एक तो बहुत बड़ी बात यह है कि हम लोग जब भी गार्डन में जाते थे सुबह में, तो हमको कुछ भी खेलने के लिए नहीं मिलता था, क्योंकि सभी जो नक्कीच आपण बघतोय की जे काही काम आहे ते टप्प्याटप्प्याने होत असतं आणि ते तशा पद्धतीने व्हायला पाहिजे असं एक मत आजोबांनी व्यक्त केलंय. तुम्हाला काय वाटतं, झाली आहेत कामं की आणखीन काही कामं होणं बाकी आहे अजून? प्रभाग क्रमांक 17 पूर्वी या ठिकाणी वार्ड होते, आता प्रभाग झाला. तर भाऊसाहेब तरुण असल्यापासून या प्रभागामध्ये या वार्डात त्यांनी कामं केलेली, भरपूर कामं केली. परंतु जसजसं
आपण म्हणतो की कालाय तस्मै नमः, तसं प्रगती होत झाली तरी मागण्या वाढत जातात. सर्वात पहिल्यांदी अंडरग्राऊंड ड्रेनेज हे या वार्डात झालेले भाऊसाहेबांमुळे. सर्व सुधारणा केल्या. बागेचं काम आहे, इथं मंदिरात आहे, विरंगुळाचं काम आहे, सर्व कामं त्यांनी खूप छान केलेली. परंतु आता काळ बदलत चाललाय आणि लोकांच्या अपेक्षा अर्थातच वाढत जातात. आता मगाशी त्या काकांनी सांगितलं की त्यांनी समाजामध्ये मिसळलं पाहिजे, कारण ठराविक लोकांना भाऊसाहेब माहिती आहे. जी आत्ताची नवीन पिढी आहे, नवीन इथं लोक आलेले आहेत, त्यांना भाऊसाहेब माहीत नाही. कारण ते म्हणतात आम्हाला काही माहीत नाही, कारण त्यावेळेला ती लोक नव्हती. आता जी वस्ती वाढत चाललेली. परंतु आता जी कामं आहेत पुढची, आता मुख्य म्हणजे रस्त्याची. आज सकाळला पण बातमी आहे की इंदिरानगर ते बिजलीनगर या ठिकाणी खड्डे आहेत. आता हा बागेचा ट्रँगल आहे, पूर्ण रस्ता खराब आहे. रात्रीचं म्हणजे सगळं डांबर वाहून गेलेलं आहे हे सगळं. नंतर ड्रेनेजचं असं की बाबा महिना 2 महिन्यांनी सगळ्यांचं ड्रेनेजचं कामं झाली. म्हणजे जे ड्रेनेजवर लोक नेमलेली आहेत कॉर्पोरेशननी, त्यांनी सफाई केली पाहिजे, जरी अंडरग्राऊंड असला तरी. कारण त्यामुळे काय होतंय, सगळ्या आतमध्ये प्रत्येक आमच्या बंगल्यामध्ये सुद्धा सगळ्यांच्याच ह्याच्यात घुशींनी नुसता हैदोस घालतात. तर त्याचा बंदोबस्त खरा झाला पाहिजे. कारण दर महिन्यानी 2 महिन्यांनी आम्हाला त्या ड्रेनेजचं काम करायला लागतं, कारण सगळी माती येते ती ड्रेनेजमध्ये. आणि मग ती माती आली की आमचं पाणी जात नाही, मग आम्हालाच ते काम करावं लागतं. बरं, त्याचे पैसे जो कोणी व्यक्ती आम्ही बोलू तो 1,500 आणि 2,000 घेतल्याशिवाय काम करत नाही. पण हे जर कॉर्पोरेशननी बाहेरच्या ड्रेनेज स्वच्छ आणि आतनं पण जर समजा कारण तुम्ही जर कर घेता तर ही कामं झाली पाहिजे. आणि मग अर्थातच त्यामुळे स्वच्छता राहील, आणखीन मग सगळीच कामं सुलभ होतील. भाऊसाहेबांना माझ्याकडून आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाकडून, विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळाला पुढील कामासाठी शुभेच्छा. डेवलपमेंट है ना बहुत ऐसा. एक तो ट्रैफिक की समस्या रहती है बहुत ऐसा, तो वो भी होना चाहिए क्लियर ऐसा. सफाई के लिए भी होना चाहिए, सफाई वगैरह टाइम पे होता नहीं वैसा, तो वो भी देखना चाहिए ऐसा. सफाई का पानी का है, पानी भी नहीं आता है टाइम पे, एक दिन छोड़ के एक दिन आता है, कभी आता भी नहीं है, खराब आता है पानी, वो ऐसा. तो अभी जो भी कोई यहाँ से इलेक्ट होके आएगा, उन्होंने सबसे पहला काम कौन सा करना चाहिए आपको लगता है? पानी का और सफाई का वगैरह करना चाहिए ऐसा है. हाँ, लेकिन जो भी आएंगे वो करेंगे ऐसा लगता है? करेंगे ना, आएंगे वो करेंगे ही ऐसा. पाण्याची वगैरे तक्रार आहे. पाण्याचं आम्हाला व्यवस्थित झालेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कचरा जिथं साठलेला असतो तो व्यवस्थित उचलला गेला पाहिजे. आणि स्मार्ट मीटर लावल्यामुळे बिल जास्त येतोय, त्याच्याबद्दल काहीतरी सरकारनं हे केलं पाहिजे. आणि आता मग जे कोणी निवडून येतील तुम्हाला विश्वास वाटतो हे काम वाटतंय ना, कारण आधी 2 वेळा निवडून आलेले आहेत, त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून बोलतोय. आशाताई सूर्यवंशी यांच्याबद्दल सांगू शकतो. मी गेले 17 वर्ष इथं राहतो. समस्या भरपूर आहेत, पण भरपूर सॉल्व्ह केलेले आहेत माऊली सूर्यवंशी, आशाताई सूर्यवंशी यांनी. आणि आमचा प्रभाग चांगला आहे, सुरक्षित आहे, काही प्रॉब्लेम भयमुक्त आहे. विशेष महिलांच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत आम्हाला काही म्हणजे असं वाटत नाही, व्यवस्थिशीर आहे. आणि आशाताईंचं चांगलं काम आहे, गेल्या 10 वर्षामध्ये चांगलं काम केलेलं आहे. आणि अजून बी ते चालू आहे काम त्यांचं. कुठलीही समस्या असेल तर ताबडतोब ती सोडवली जाते. फोन केल्यानंतर त्याला रिप्लाय लगेच दिला जातो आणि काम ताबडतोब केले जाते त्यांच्याकडून. तर आता असं कुठलं काम आहे का एखादं की जे काम आमचं व्हायला पाहिजे, जे कोणी निवडून येतील त्यांनी पटकन आमचं हे काम हाती घ्यावं असं वाटतं? नाही, तसं काय असं एवढं काम नाही आमच्याकडे सध्या. तसं बऱ्यापैकी कामं झालेली आहे ते. पण तरी काही नवीन जर आले तर आम्ही त्यांना सांगून ते करू शकतात. ते त्यांच्या माध्यमातून होऊ शकतं काम. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीत, कारण आम्हाला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि ते काम करणारे कामाचे माणसं आहेत, त्यामुळे ते काम करतातच, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. इथल्या वार्डामध्ये गेली 8 वर्षापासून ज्या काही 8 वर्षापूर्वी कामं झाले होते त्याच्यानंतर कुठलेही कामं म्हणावे त्या प्रमाणात झालेले नाही आहेत. आणि आजची सगळ्यात मोठी तर समस्या जी आहे ती सगळ्यात जास्त कचऱ्याची. जो कचरा कुठेही टाकला जातो, पालिकेचे कर्मचारी तो कचरा उचलला जात नाही. जे कर्मचारी येतात ते कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसून गप्पा मारून निघून जातात, त्याला झाडलोट केली जात नाही. लोकांकडे वारंवार कंप्लेंट करून देखील त्याची दखल पालिका प्रशासनाने घेतलेली नाही. आणि विकास जो व्हायला पाहिजे म्हणतात, विकासाचं काय झालेलं आहे, पालिकेने रोड रुंदनीकरण तर केले,
फुटपाथ बांधल्या, पण त्या फुटपाथवरती काही लोकांनी जे अतिक्रमण केले त्या अतिक्रमणाचा फटका मागच्या दुकानालाही बसला आणि चालणाऱ्या जनतेलाही बसतोय. कारण काय होतं, 2 गाड्या पास व्हायच्या म्हटलं की त्या 2 गाड्या पास होण्यामध्ये अंतर कमी पडतो. ॲक्सिडेंटचं प्रमाण, शाळा शेजारी न्यू इंग्लिश स्कूल आहे, सुटतेवेळी भरतीवेळी विद्यार्थ्यांना घेऊन जातेवेळी पालकांचा खूप म्हणजे असं त्रास होतो त्यांना. आणि इतक्या त्रासामध्ये रोड मोठा आहे, रुंदनीकरण आहे, पण त्याची अंमलबजावणी किंवा लोकांनी अतिक्रमण केलं त्याच्यामुळं त्यांना तो त्रास होतो. तो त्या एक गोष्टी इथून पुढं लवकरात लवकर व्हाव्या अशी सगळ्या नागरिकांची अपेक्षा आहे आणि त्यांच्यावर माझी अपेक्षा आहे. बरं, मग या सगळ्याच्या नंतर आणखी कुठला एखादा मुद्दा वाटतो का की जो खूप गरजेचा आहे आणि तो पटकन सॉल्व्ह झाला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमचा जर वरचा चौक बघितला पुलाचा, एक अंडरग्राऊंड आहे आणि 2 साईडनं आहेत. अंडरग्राऊंडचा ठीक आहे, तेवढा असायला पाहिजे, पण साईड जो बायपास आहे त्याचा जाणारा तो सर्व्हिस रोड तो इतका छोटा आहे की समोरून एक जरी 2 व्हीलर आली तरी इकडची कार पास होत नाही. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, अतिक्रमण सोडलेल्या रस्ते जागेचं जे अतिक्रमण आहे ते जर उठलं तर येणाऱ्या जाणारा त्रास होत नाही. आणि सगळ्यात भीतीदायक आमचं वातावरण ते आहे. आणि त्या ठिकाणी रात्री अपरात्री ज्यावेळेस आमच्या माता भगिनी वगैरे रेल्वे स्टेशनवरून येतात तर त्यांना थोडंसं भीतीचं वातावरण आहे तिथं. त्याच्याबरोबर पोलीस प्रशासनाला बऱ्याच वेळा विनंत्या केलेल्या, त्यांनी काही वेळा साथ दिलेली आहे, काही वेळा नाही दिलेली आहे. पण तिथली सुरक्षा होण्यासाठी जे पेट्रोलिंग करतात पोलिस, तर ते पेट्रोलिंगचे वेळ जे आहेत ते 12 ते रात्री 4 पर्यंत असावे आमच्या अपेक्षा आहे. आता वार्डात जर म्हणलं की व्यवस्थित रस्ते, ड्रेनेज हे आवश्यकता असते. कंप्लेंट देऊन सुद्धा दखल घेत नाही. तर याची नोंद घ्यावी वेळोवेळी आणि जे सांगितलेले काम ते टाईमशीर व्हायला पाहिजे, हीच आमची मतदारांची अपेक्षा असते. याच्याबद्दल काही नाही. आणि जो बी आला तर निस्वार्थीपणे कामं करायला पाहिजे, भेटणं आणि जे बी काम सांगितलं ते वेळेवर व्हायला पाहिजे. ते मग म्हणतात करू करू पण काही करत नाही, तर ते वेळेवर करणं फार गरजेचं आहे. ते जर केलं तर व्यवस्थित वाटेल माणसाला. या आधीचे लोकप्रतिनिधी होते ते करायचे का सगळे वेळेत काम? करायचे, पण ते कसं आहे, आता मी बोललो ना तेच, हा करू करू त्याला महिना लागतो, 15 दिवस लागतो. आता ड्रेनेजचं जरी ते चेंबर जरी झाकण वगैरे तुटले ना तर हा म्हणायचे, करत नव्हते लवकर. 2-2 वेळा सांगून बी 2-2 महिने बी लावायचे. ते असं व्हायला नाही पाहिजे. आपण जे आश्वासन देतो ना त्याचं पालन करायला पाहिजे वेळोवेळी. मग आता जे कोणी पहिले आता इथे निवडून येतील त्यांनी पहिलं एखादं असं काम की तुम्हाला वाटतंय की हे काम सगळ्यात पहिल्यांदा आमचं झालं पाहिजे, हो, असं कोणतं काम आहे? असं कोणतं, आता मी जे सांगितलं हेच कामं, रोडची कामं, वेळेवर धूर, वेळेवर साफसफाई किंवा कंप्लेंट करावं लागते. ते आपण जर सांगायला गेलं इथं तर ते म्हणतात माणूस सुट्टीवर आहे. सुट्टीवर आहे तर मग बदलीवर माणूस द्या, 1 दिवसाआड का होईना, पण ते व्हायला पाहिजे. ते होत नाही वेळेवर. 2-2 वेळा येऊन मी इथले तर दखलच घेत नाही. हा म्हणायचं आणि हाय तसं राहू द्यायचं. शेवटी मग आपण त्या कामगारांचा नंबर घ्यायचा, तो बी हा म्हणतो काका येतो म्हणतो, मग तो बी 2 दिवस लावतो. हे असे व्हायला नाही पाहिजे. कमीत कमी दिवसभरात तरी काम व्हायला पाहिजे ती. आणि झालं त्याचा फॉलोअप घ्यायला पाहिजे. तुमचं काम झालं का नाही, माणूस आला का नाही. आम्ही सांगतो आमचा नंबर द्या, हा म्हणतात आणि ते नंबर बी देत नाही. ते असं व्हायला नाही पाहिजे. कामं ही वेळेवरच व्हायला पाहिजे. सुट्टी आहे तर सुट्टी सांगायला पाहिजे आम्ही. आणि इमर्जन्सीचं काम आहे ते करायलाच पाहिजे, त्याला सुट्टी नसते. ड्रेनेज वगैरे तुमलं वासवाला त्याला तर तुम्ही माणसं ठेवतातच ना अल्टरनेट. शनिवार रविवार आहे सांगायलाच नाही पाहिजे. ते काही वेळेस काय होतं, शनिवार रविवार सांगून मोकळं होऊन जातं. सोमवारी मग आम्ही फोन केले की हा मग माणूस येईल ते तिथलं काम झाल्यावर येईल, असं हे उदाहरण नको पाहिजे. हेच आमची अपेक्षा आहे. स्मार्ट मीटर म्हणजे मीटर जास्त खूपच लाईट बिल येत आहे ना, त्याच्यामुळे मग गोरगरिबांचा हाल होतं ना. आधी म्हणजे थोडं कमीत कमी थोडा भरायपुरतं ते येत होतं, आणि आता जास्तच म्हणजे 1000-2000च्या वर जाते. पण ते कसं लोकल माणसाला एवढं नाही ना झेपत. मग ते जेव्हा आशाताई माऊली निवडून येतील ते आम्हाला 100% खात्री आहे की ते करून देतील. आम्ही त्यांच्याकडून करून घेणार. आमच्या एरियामध्ये झाडं खूप वाढलेली आहेत, त्याचं कटिंग होत नाही. त्यामुळे जे लाईट लावलेले आहेत कॉर्पोरेशन त्याचा प्रकाशही पडत नाही. पाण्याचा प्रश्न आहे, पाणी कमी दाबाने येतं
आणि जो कचरा आहे त्याचंही नियोजन काही व्यवस्थित होत नाही. मला मागच्या काही वर्षापूर्वी आशाताई माऊलींची माझी अचानक भेट झाली. त्या प्रचारार्थ आल्या होत्या काही वर्षापूर्वी. त्यावेळेला आमच्या चौकातले लाईट गेले होते आणि महिना झाले तरी त्या लाईट कंप्लेंट करूनही कोणी लावत नव्हते, अंधार होता. त्या प्रचाराला होत्या. मी सहज म्हटलं त्याला अंधार का, त्यांनी विचारलं. मी म्हटलं मग असा असा प्रश्न आहे, कोणी येत नाही, आम्ही कंप्लेंट करू. ते म्हणाला हरकत नाही, मी फोन करतो. त्यांनी एक फक्त फोन केला आणि दुसऱ्या दिवशी सगळे लाईट आले. हा त्यांचा माझा अनुभव आहे. त्यामुळे मला आशा आहे की यावेळेला जर त्या आमच्या वॉर्डमधनं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, जर त्या निवडून आल्या तर आमचे प्रेमलोकचे जे काही प्रश्न आहेत, जे इतके दिवस अनुत्तरित आहेत, ते सुटायला मदत होईल. थँक्यू. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये आज आम्ही फिरलो. पंचायतच्या माध्यमातून अनेक मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यामध्ये या प्रभागामध्ये अनेक दिग्गज आहेत, आजी माजी नगरसेवक आहेत, काही नव्याने इच्छुक असलेले लोक आहेत. या सगळ्यांनी काही कामं केलेली आहेत, काही कामं होणं अपेक्षित आहे, असा अनेक मतदारांचा वेगवेगळ्या पद्धतीच्या उमेदवारांना, इच्छुकांच्या पाठीशी त्यांचा कौल असलेला पाहायला मिळतोय. मात्र या सगळ्याच्या नंतर फायनल उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार, त्यानंतरचा प्रचार कसा रंगतो आणि त्यानंतर 16 तारखेला कुणाच्या पारड्यात सगळ्यात जास्त मतं पडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.